हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल इक्विलिब्रियम सायन्स हब. आज आपण बघणार आहोत ॲटॉमिक स्ट्रक्चर. हा क्लास 10 बेसिक्सचा टॉपिक आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बोर्स ॲटॉमिक मॉडेल आणि ॲटॉमिक स्ट्रक्चरचे काही पॉइंट्स. आज आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर इन डिटेल बघणार आहोत. तर बघा, आता ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये किंवा बोर्स ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये गिवन होतं की सेंटर ऑफ ॲटमला प्रेझेंट आहे न्यूक्लियस. मीन्स ॲटमच्या सेंटरला जो पार्ट प्रेझेंट असेल त्याला म्हणण्यात आलं होतं न्यूक्लियस. आणि त्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट होते पॉझिटिव्ह चार्जेस. पण या पॉझिटिव्ह चार्जेस सोबत आणखी एक सब ॲटॉमिक पार्टिकल होता ज्याला म्हटलं गेलं न्यूट्रॉन. आता न्यूट्रॉन हे जे नेम आहे, बघा आता न्यूट्रॉन हे जे नेम आहे हे दिलं होतं जेम्स चॅडविक या सायंटिस्टने. बघा आता न्यूट्रॉन हे नेम दिला आहे जेम्स चॅडविक या सायंटिस्टने. आता न्यूट्रॉनचा डिस्कवरी कशी झाली असेल तर बघा, रुदरफोर्ड मॉडेल मध्ये आपण बघितलं की ऑलमोस्ट इंटायर मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. मीन्स ॲटमचं जे मास आहे ते डिपेंड करते न्यूक्लियसवर. आता न्यूक्लियसवर जर ॲटमचं मास डिपेंड करत असेल तर ते डिपेंड करेल पॉझिटिव्ह चार्जेसवर. पण जेव्हा ॲटमचं मास आणि पॉझिटिव्ह चार्जेसचं मास घेतलं गेलं त्यामध्ये डिफरन्स येत होता. मग आता त्यामध्ये डिफरन्स होता तो रुदरफोर्डनी प्रेडिक्ट केलं की ॲटमच्या सेंटरला किंवा न्यूक्लियसला फक्त पॉझिटिव्ह चार्जेस नसून आणखी पण काही पार्टिकल्स असतील. आणि ते कमी पूर्ण केली जेम्स चॅडविकनी. आणि त्यांनी सांगितलं की ॲटमच्या सेंटरला किंवा न्यूक्लियसला फक्त पॉझिटिव्ह चार्जेस प्रेझेंट नसून आणखी एक सब ॲटॉमिक पार्टिकल आहे जो चार्जलेस आहे आणि त्याला म्हणण्यात आलं न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हे नेम दिलं होतं जेम्स चॅडविक यांनी. सो नेक्स्ट बघा, आता ॲटमच्या न्यूक्लियसला प्रेझेंट असतील पॉझिटिव्ह चार्जेस अँड न्यूट्रॉन्स आणि यांना मिळून म्हणतात न्यूक्लिऑन्स. यांना मिळून म्हणतील न्यूक्लिऑन्स. बघा आता पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स यांना मिळून म्हटलं जाईल न्यूक्लिऑन्स. आता पॉझिटिव्ह चार्जेस पार्टिकल जे आहे त्यांना म्हटलं आलं होतं पॉझिटिव्ह चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणून. पॉझिटिव्ह चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल यांना नाव देण्यात आलं प्रोटॉन. सो पॉझिटिव्ह चार्जेसला म्हणायचं प्रोटॉन. त्यानंतर चार्जलेस पार्टिकल असेल न्यूक्लियसला त्याला म्हणण्यात आलं न्यूट्रॉन्स. आणि या न्यूक्लियसच्या भोवती शेल्स असतील, बरोबर. न्यूक्लियसच्या भोवती असतील सर्क्युलर ऑर्बिटमध्ये शेल्स आणि या शेल्स मध्ये रिव्हॉल्व करतात इलेक्ट्रॉन्स. आता बघा, हे जे शेल्स असतील, फर्स्ट शेलला आपण के म्हणतो, सेकंडला आपण एल म्हणू, थर्ड शेलला म्हणू आपण एम आणि फोर्थ शेलला म्हणू आपण एन. बघा, सर्क्युलर इन शेप असतील. त्यानंतर अराउंड द न्यूक्लियस इलेक्ट्रॉन्स जे रिव्हॉल्व करतात ते प्रेझेंट असतील या शेल्स मध्ये. बघा आता अराउंड द न्यूक्लियस इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात आणि ते इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात शेल्स मध्ये. आता बघा, सो ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा ॲटम कशापासून बनलेला असेल तर ॲटम बघा, ॲटम बनलेला असेल न्यूक्लियस. बघा आता ॲटम बनलेला असेल न्यूक्लियस अँड आता हा जो पार्ट आहे ज्यामध्ये शेल्स येतील, त्यानंतर ॲटमचं जे न्यूक्लियस आहे आणि शेल्स आहे यामधलं एम्प्टी स्पेस येतील, त्याला म्हटलं गेलं एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. बघा आता एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. बघा आता एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट कोण असेल? न्यूक्लियस तर आपल्या लक्षात आलेलं आहे की सेंटर ऑफ ॲटमला प्रेझेंट असेल, त्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस असतील आणि न्यूट्रॉन्स असतील. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट बघा, न्यूक्लियसला सोडून जे एम्प्टी स्पेस आहे ज्यामध्ये बिटवीन द इलेक्ट्रॉन्स अँड द न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनच्या मधात जे एम्प्टी स्पेस आहे, त्यानंतर शेल्स जिथे प्रेझेंट आहे त्या सगळ्यांना मिळून म्हटलं आलं एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. सो ॲटम जो बनलेला असेल तो बनलेला असेल न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट पासून. आता या एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मध्ये एक तर एम्प्टी स्पेस येते बिटवीन न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसच्या मधातली एम्प्टी स्पेस. आणि आणखी त्यात येतात इलेक्ट्रॉन्स. आणखी काय येतील त्यामध्ये? इलेक्ट्रॉन्स. आता बघा, न्यूक्लियस मध्ये कोण प्रेझेंट असेल? प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. सो न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतील पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल्स ज्यांना आपण प्रोटॉन्स म्हणतो. त्यानंतर आणखी त्यासोबत असतील न्यूट्रॉन्स ज्यावर कुठलाही चार्ज नाही. आणि पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांना मिळून म्हणतात न्यूक्लिऑन्स. बघा आता त्यानंतर आणखी एक पार्ट असेल की पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन हे इक्वल असतील, कोणाला इक्वल असतील? निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स. हे सर्व थेरी सांगत याला की जितके पॉझिटिव्ह चार्जेस असतील तितकेच काय असतील? निगेटिव्ह चार्जेस इलेक्ट्रॉन्स. सो ॲटम असेल इलेक्ट्रिकली न्यूट्रल. जितके पॉझिटिव्ह चार्जेस तितकेच निगेटिव्ह चार्जेस. आणि हे असेल ॲटॉमिक स्ट्रक्चर. बघा, ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये शेल्स आले, त्यानंतर न्यूक्लियस आला, त्यानंतर आला
एम्प्टी स्पेस बिटवीन द न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन्स. हे सर्व मिळून तयार होते ऍटम आणि हे असेल ऍटॉमिक स्ट्रक्चर, ज्यामध्ये असतील शेल्स, त्यानंतर न्यूक्लियस अँड हा बनलेला असेल न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट पासून. बघून घ्या.